नमस्कार. आदरणीय निरीक्षक मंडळी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. तो विषय म्हणजे अंधश्रद्धा, अन्याय आणि अन्यायाविरुद्धचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा लढा. मित्रांनो, अंधश्रद्धा म्हणजे काय? ज्या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही तरीही त्या अंधपणे आपण मान्य करणे, यालाच अंधश्रद्धा असे म्हणतात. आणि जेव्हा अंधश्रद्धा ही समाजात पसरते तर केवळ ती अंधश्रद्धा ही समाजात अज्ञानच पसरवत नाही तर अन्यायसुद्धा पसरवते. अशाच अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध अन्यायाच्या अंधाऱ्या काळात एक तेजस्वी व्यक्तिमत्व जन्माला आले, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्यायाविरुद्ध कठोर संघर्ष केला. त्या काळात लोकांना असे वाटायचे की काही लोक जन्मताच उच्च आणि काही लोक जन्मताच नीच असतात, हीच अंधश्रद्धा होती. आणि याच अंधश्रद्धेने समाजात प्रचंड अन्याय निर्माण केला होता. महात्मा फुले यांनी या चुकीच्या समजुतींना धैर्याने आव्हान दिले. त्यांनी लोकांना प्रश्न विचारायला शिकवले, का, कसे आणि का नाही. मित्रांनो, त्या काळात महिलांना शिक्षण देणे पाप होते किंवा पाप मानले जात होते. पण महात्मा फुलेंनी या अंधश्रद्धेला न जुमानता आपल्या पत्नीच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. लोकांनी त्यांचा खूप विरोध केला, त्यांचा खूप अपमान केला, त्यांच्यावर चिखलफेक, दगडफेक केला, पण तरीही त्यांनी स्वतःचा लढा हा थांबवला नाही. महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणाचाच प्रचार प्रसार केला नाही, तर त्यांनी अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध, जातीभेद, अस्पृश्यता आणि धार्मिक विषयावरही प्रखर टीका केली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजात समानता निर्माण केली. त्यांचा विश्वास होता, मनुष्य हा मनुष्य आहे, त्यांचा जन्म नव्हे तर त्याचे कर्म मोठे आहे. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. या शिक्षणात, तंत्रज्ञानात यामध्ये आपण खूप प्रगती केली आहे, पण तरीही अंधश्रद्धा ही पूर्णपणे थांबलेली आहे असं मला वाटत नाही. आजही काही लोक काळ्या दगडावर विश्वास ठेवतात. काही जण आजारपण जर आले डॉक्टरांऐवजी झाडफूकवाल्यांकडे जातात. काही ठिकाणी महिलांवर आणि दुर्बल घटकांवर हे खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय केले जातात. मित्रांनो, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण महात्मा फुलेंच्या विचारांची आठवण ठेवायला हवी. त्यांनी केलेल्या कर्माला आपण जागायला हवं. त्यांनी समाजाला जे काही दिलं तर त्यांचे विचार आपण पुढे न्यायला हवे. आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा. ते प्रश्न म्हणजे, आपण खरोखरच सुशिक्षित आहोत का? तसे शिक्षण भरपूर लोक घेतात आणि आज तर शिक्षणाचा दर हा खूप उंचावलेला आहे. त्या काळात महात्मा फुलेंनी ज्या शाळा सुरू केल्या आणि स्पेशली ज्या महिला होत्या, महिलांसाठी तर शिक्षणाचे दारं हे उघडे करून दिले. तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच आपण सुशिक्षित आहोत का आणि आपण अंधश्रद्धेला विरोध करतो का? महात्मा फुलेंचा हा लढा केवळ इतिहास नाही, तर तो आजही आपल्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून उभा आहे. तर चला तर आपण सर्व मिळून ठरवूया अंधश्रद्धेला नाही म्हणायचे. कारण जोपर्यंत आपण अंधश्रद्धेला नाही म्हणणार तोपर्यंत ही अंधश्रद्धा इथून जाणार नाही. काही जिवंत उदाहरणं पण सुद्धा अंधश्रद्धेवर खूप सारे असे उदाहरणं आहे ज्यातून आपण काहीतरी शिकू शकतो. अन्यायाविरुद्धचा आवाज उठवायचा आहे आणि समाजात समानता, बंधुता ही प्रस्थापित करायची आहे. तर हे त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपण अंधश्रद्धेला नाही म्हणू. माझ्या भाषणाचा शेवट मी महात्मा फुलेंच्या विचारांनी करतो. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना
शूद्र खचले, वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.